तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा। दीपक श्रीखंड अत्यंत भाग्यवान, अत्यंत लकी तालुका अध्यक्ष राष्ट्रवादीचा व्यक्ती आहे। तालुका अध्यक्ष झाल्यानंतर नगरपालिका जिंकली, जिल्हा परिषद जिंकली, पंचायत समिती जिंकली। खरंच तुमच्या मनपूर्वक आभार आणि नमस्कार, मी विकास मिरगणे, विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं चर्चा करतोय। कर्जतच्या राजकारणासंदर्भामध्ये खरं तर दीपक श्रीखंडे अध्यक्ष झाले आणि अध्यक्ष झाल्यानंतर त्यांचा चांगला पायगुण आहे असं विलास थोरवे म्हटले। सुनील तटकरे सुद्धा जे आहे दीपक श्रीखंडे यांचं कौतुक केलेलं आहे। त्यामुळे कालच्या कार्यक्रमामध्ये जे आहेत सभापती उपसभापतीच्या कार्यक्रमाच्या वेळेला दोन्ही दिग्गज नेत्यांनी जे आहेत, विलास थोरवे ज्येष्ठ नेते आहे, शेतकरी कामगार पक्षाचे नेते आहेत, सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष आहेत। त्यामुळे एखाद्या प्रदेशाध्यक्ष आणि तालुका अध्यक्षाचे कौतुक करणं, थाप देणं हे कार्यकर्त्यांसाठी, नेत्यांसाठी किंवा तालुका अध्यक्षासाठी ही महत्त्वाची बाब आहे। आपला बॉस किंवा आपला नेता जेव्हा आपल्याला सगळ्यांसमोर कौतुकाची थाप देतो, हा पुरस्कार खूप मोठा असतो। कारण शेवटी अख्ख्या लोकांसमोर जे परिवर्तन विकास आघाडीचे, त्याच्यामध्ये ठाकरे गट होता, अजित पवार गट होता, अशा सगळे दिग्गज नेते, डझनभर राष्ट्रवादी काँग्रेस, परिवर्तन विकास आघाडीचे नेते असताना अशा वेळेला कौतुकाची थाप मिळणं एखाद्या अध्यक्षाला, कार्यकर्त्याला ही खूप महत्त्वाची बाब असते। अशाच दृष्टीने विलास थोरवे आणि सुनील तटकरेंनी दीपक श्रीखंडेंचं कौतुक केलेलं आहे। कारण दीपक श्रीखंडे अध्यक्ष झाल्यापासून मग नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, मग संघटना पातळीवर अशा बाबतीमध्ये पक्षप्रवेश असतील दिग्गज नेत्यांचे, अशा बाबतीमध्ये कर्जत मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची, परिवर्तन विकास आघाडीची सत्ता जी आहे आलेली आहे। म्हणजे आपण कर्जत शहर जे आहे, ग्रामीण आणि शहरी भागामध्ये पूर्ण परिवर्तन विकास आघाडीने किंवा अजित पवार गटाने मजल मारलेले। त्यामुळे जर आपण कर्जत मतदारसंघामध्ये खोपोली, माथेरान जरी असलं तरी कर्जत शहर आणि कर्जतचा ग्रामीण भाग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये पूर्णपणे परिवर्तन आघाडी बरोबर आहे। त्यामुळे ग्रामीण भागात आणि शहरी भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने चांगली मजल मारलेली। त्यामुळे खोपोली, माथेरान दोन नगरपालिका सोडले तर सुद्धा घारे आमदार असल्यासारखीच सध्याची स्थिती आहे। मूळ मुद्दा असा आहे की त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये दीपक श्रीखंडेंनी चांगलं काम केलं। निवडणुकीच्या काळामध्ये आपण व्हिडिओ सुद्धा केलेला आहे, तालुका अध्यक्षांची भूमिका त्या काळात किती महत्त्वाची ठरली, त्यानुसारच ते आपल्या बातमीची चर्चा तटकरेंनी केली, विलास थोरवेंना करावी लागली। एकूणच काय, जे विकासनामा चांगले लोक काम करत असतील पक्षासाठी, इतर गोष्टीसाठी, ते आपण अधोरेखित ते आणण्याचा प्रयत्न करतोय। त्यामुळे दीपक श्रीखंडेंबद्दल आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सगळं सांगितलेलं आहे। एक शांत, संयमी राजकारण आणि दूरदृष्टीचा असलेला नेता, पक्षासाठी कुठलाही अहंकार नाही, ग्राउंड लेवलचे असणारा हा व्यक्तिमत्व आहे। त्यामुळे सर्वांची राजकीय पक्षाची संबंध आहे, कुठेही राजकीय चिखलफेक व्हायला नको या दृष्टीने प्रयत्न करताना दिसून येत आहेत। त्यामुळे एक तालुका अध्यक्ष स्वतः व्यावसायिक आहेत। त्यामुळे एकूणच काय की या सगळ्याच पद्धतीने दीपक श्रीखंडे यादी ज्यावेळेस सुरेश लाडांची सत्ता होती त्यावेळेला सुद्धा त्यांना मान सन्मान होतं, त्यावेळेला सुद्धा त्यांचा तालुका अध्यक्षाचा विचार झाला होता, पण अचानक दुसरं नाव चेंज करावं लागलं। त्यामुळे आता त्यांना या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मान सन्मान मिळालेला आहे। आणि दीपक श्रीखंडे हे सुद्धा घराचे जवळचे आहेत, मग ते भुईरांचे पण जवळचे, मग लाडांचे पण जवळचे, तिकडे वेगवेगळ्या लोकांशी ते सुद्धा कनेक्ट जोडलेले आहे। त्यामुळे सर्वांशी राजकीय त्यांचा समतोल असतो, मात्र पक्षासाठी ते प्रामाणिक आहे, घराण्यांसाठी प्रामाणिक आहे, हे तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे तटकरेंनी आणि थोरवेंनी त्यांचं कौतुक केलं। आता येत्या काळामध्ये निवडणुका जरी नसल्या, ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत, त्यामुळे कर्जत मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी त्यांनी यश मिळवलेलं आहे। फक्त आता ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये येत आहेत काही दिवसानंतर, त्यामध्ये त्यांना जर यश मिळालं तर पूर्णपणे ग्रामीण आणि शहरी भागामध्ये राष्ट्रवादीचा, परिवर्तन विकास आघाडीचा बलबला असणार हे मात्र नक्की। त्यामुळे दीपक श्रीखंडेंसारख्या व्यक्तिमत्वाची दुसऱ्यांदा चर्चा करण्याची वेळ विकासनामावर आली, कारण त्यांनी केलेलं काम, तटकरेंची शाबासकी आणि थोरवेंची कौतुकाची थाप या गोष्टी अधोरेखित करण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला व्हिडिओ बनावा लागला। कारण शेवटी एवढ्या नेतृत्वाने त्यांच्यावर शाबासकी थाप मिळणं, एखादा ज्यावेळेला कुठलाही नेता किंवा बॉस किंवा एखादा नेतृत्व करत असतात, कोण कौतुक करत नसतं,
कारण शेवटी काम रिझल्ट दिल्यानंतर नेता त्या कौतुकात थाप देतो. किती किंवा नेत्याला किंवा बॉसला किती काम करा, पण त्याची ते दखल घेतली तरी ते बोलत नसतात. मात्र तटकरे यांनी दाखवून दिलेलं आहे की आपल्याला इथं थाप देण्याची गरज आहे, कौतुक करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे त्यांनी करून दाखवलेलं आहे. आणि तटकरे सुद्धा म्हटले की तुमच्या कारकिर्दीमध्ये एवढ्या जागा आलेल्या आहे, खरंच तुम्ही तालुका अध्यक्ष म्हणून उत्तम काम करतायत. ज्यावेळी निवडणुकीच्या वेळेला हे सगळे लोक तटकरेंना भेटायला गेले त्यावेळेला हे तटकरेंचे उद्गार आहेत. त्यामुळे एकूणच काय, दीपक श्रीखंडे हे तालुका अध्यक्ष म्हणून सध्या तर राष्ट्रवादी काँग्रेसला चांगले नेतृत्व लाभलेलं आहे असं म्हणायला हरकत नाहीये. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.